अमरावतीमध्ये बाचपत आयरामांना तिकीट, निष्ठावंत आक्रमक नेत्यांना विचारला खरमरीत झोप. एबी फॉर्म वाटपावरून घमासान. प्रभाग 11 व 12 मध्ये काँग्रेसजनांना उमेदवारी दिल्याचा आरोप. यवतमाळमध्ये 9 वर्षाचे जल्लोषात स्वागत. मध्यरात्रीपर्यंत पोलीस रस्त्यावर. 3 मोबाईल पथके, 8 फिक्स पॉईंट. रात्री 8 ते पहाटे 2 वाजेपर्यंत तपासणी मोहीम. अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात अवैध प्रवासी वाहतूक बोकाळली. बसस्थानक परिसरात नियम धाब्यावर. अवैध वाहतुकीमुळे अपघाताचा धोका. बुलढाणा जिल्ह्यात जिजाऊ जन्मोत्सव तयारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची मेगा बैठक. सिंदखेड राज्यात 12 जानेवारीला लोकोत्सव. वाशिममध्ये विचारवेध साहित्य संमेलनात तुपसाडे यांचा सन्मान. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे मेळघाटातील गवळी समाज मेळाव्यात युवकांचा हुंकार. कांद्रीबाबा येथे मेळावा. शिक्षण आणि रोजगार विषयावर मंथन. यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळावर प्रशासनाने उमटवली मोहर. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर. पैसेवारी 47% घसरली. अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथील स्मशानभूमी परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही 31 डिसेंबर रोजी युवकांच्या पुढाकाराने स्वखर्चातून स्वच्छता अभियान राबवण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात दुहेरी हत्याकांडानंतर संताप उसळला. मेहकर पोलीस ठाण्यात नातेवाईकांचा आक्रोश. वाशिममध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनात गुंजणार वाशिमची कविता. कवी काळे यांना नियंत्रण. वाशिमला प्रथमच मान. अमरावतीमध्ये श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचलित तक्षशिला महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाने मंगलधाम कॉलनी येथील वसा पशुसंवर्धन संस्थेला भेट दिली. यवतमाळ जिल्ह्यातील डोंगरखर्डा येथे जटाजी महाराज संस्थानला 2 कोटी देणार. आदिवासी विकास मंत्री अशोक उईक यांची घोषणा. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे 9 वर्षाच्या पूर्वसंध्येला बुधवार 31 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पोलीस ठाण्याचे वार्षिक निरीक्षण संपन्न झाले. बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे दुधाकडबेश्वर शिवारात बिबट्यांचे पिल्लू आढळले. शेतकऱ्यांमध्ये भीती. वाशिममध्ये नाविन्यपूर्ण पिके ठरतायत फायद्याची. चिया व आडीवला विक्रमी दर. वाशिम बाजार समितीत चिया आडीवच्या खरेदीला प्रारंभ. चियाची 220 क्विंटल आवक. अमरावतीमध्ये अचलपूरच्या नगराध्यक्ष रुपाली अभय माथने 30 डिसेंबरला विधिवत पूजा अर्चेसह अध्यक्षपदाच्या खुर्चीवर आसनस्थ झाल्या. अमरावती जिल्ह्यातील पथरट येथे वाजत गाजत भूमिपूजन. आता पथरट येथील बसथांब्यावरील प्रसाधनगृहाचे बेहाल. यवतमाळमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य उपअभियंता संजय पिसाळकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्या दालनात सत्कार करण्यात आला. अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय व शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने नजीकच्या निंबोरा येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे रासियो 7 दिवसीय ग्रामीण विशेष संस्कार शिबिर संपन्न झाले. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे अनुदान न मिळाल्याने इसरुडी येथील शेतकऱ्याने आंबा बागेवर फिरवला नांगर. फळबाग योजनेअंतर्गत केली होती 5 एकरात लागवड. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात तांदूळ खरेदी विक्री प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. अमरावती जिल्ह्यातील पथरट येथे वाघडोह ग्रामपंचायतीकडून 26 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अचलपूर तालुकास्तरीय कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत मिळवलेले सर्वसाधारण जेतेपदाबद्दल गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केले होते. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे नगर परिषद निवडणुकीत निवडून आलेले नगराध्यक्ष परेश कारिया व सर्वपक्षीय नगरसेवकांचा घाटंजी मुस्लिम युवा मंचच्या वतीने साईनगर येथे आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. अकोलामध्ये CCTV कॅमेरे बसवण्याचा आदेश, मग पैसे कोण देणार? तर केंद्रही होऊ शकते अडचणीत. शासनाच्या निर्देशाला संचालकाकडून होतोय विरोध. बुलढाणामध्ये हिवाळ्यात पक्षाघातांचा धोका वाढतो. लक्षणांकडे दुर्लक्ष घातक. वेळेवर उपचार न केल्यास अपंगत्वाचा धोका. वाशिम शहराच्या विकासाची आश्वासने 1000 कृतीत किती उतरणार? बहुमत एका पक्षाचे, पण नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाच्या. कसा होईल विकास? अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे हमंत काळमेघ यांना शिक्षण महर्षी स्मृती कार्यगौरव पुरस्कार. यवतमाळमध्ये हे धरणे नव्हे तलाठ्यांचा आक्रोश. मागण्यांसाठी काम बंद आंदोलन. शासकीय कामकाज ठप्प. दुसरा टप्पा 2 जानेवारीला. अकोलामध्ये 6,500 शेतकरी नैसर्गिक शेती फुलवणार. सरकार अनुदान देणार. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे सभा सोहळे आणि निवडणूक. खेळाडूंनी सराव करायचा कुठे? तालुका क्रीडा संकुलाचा वापर खेळाऐवजी इतर कामांसाठीच अधिक. अमरावती जिल्ह्यातील शेंदूर जनाघाट नगर परिषदेमध्ये 10 प्रभागातील 20 नगरसेवक आणि अध्यक्षपदाकरिता निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपचे नगराध्यक्षांसह 11 नगरसेवक बहुमताने सत्ता आली.
आता उपाध्यक्षपद व स्वीकृत नगरसेवक पदांसाठी लॅम्बिंग सुरू झाली. यवतमाळमध्ये संविधानाने दिला जगण्याचा अधिकार, स्मृती पर्व व्याख्यानमाला, डॉक्टर गवई यांचे प्रतिपादन. अकोलामध्ये मोयात काही जागांवर समन्वय, कुठे थेट लढती, कागदावर आघाडी, मैदानात संघर्ष, मित्रपक्षांच्या लढतीत लाभ कुणाचा. बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे कृषी प्रदर्शनात विवेकानंद महाविद्यालयाच्या थारपारकर वडू राज्यात प्रथम, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात वेधले लक्ष. अमरावतीमध्ये दर्यापूर शहरातील रत्नाबाई राठी व आदर्श हायस्कूल शाळेसमोर सध्या वाहतूक अराजकाचे भयावह चित्र पाहायला मिळत असून यामुळे हजारो लहान विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आले. शाळा सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेत या मार्गावर दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची प्रचंड वर्दळ होत असून भरधाव वेगाने जाणारी वाहने अपघाताला आमंत्रण देत आहेत. यवतमाळमध्ये उमरी रोड येथील श्री गाडगे महाराज आश्रमशाळेत कर्मयोगी संत गाडगेबाबा पुण्यतिथी व स्वराजाराम बाबू जयंतीनिमित्त सप्ताह साजरा करण्यात आला. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे खापरी येथून डिझेल पेट्रोल घेऊन गायगाव येथे डेपोकडे जाणाऱ्या मालगाडीच्या एका वॅगनला बुधवारी 31 डिसेंबर रोजी दुपारी अचानक आग लागल्याची घटना मूर्तिजापूर स्थानकात घडली. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रसंगवदनामुळे दुर्घटना टळली. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरात पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी नगरपालिका प्रशासनाने उभारलेले पदपथ सध्या अतिक्रमणामुळे जवळपास नामशेष झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्या शाळांची दिशा भरकटणार त्यांचे शासनाकडून अनुदानच रद्द होणार, बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांना दिशा अभ्यासक्रमाची सक्ती. अमरावती जिल्ह्यातील पोहराबंदी येथे बिबट्यांच्या गावाकडे मोर्चा, वर्षभरात 62 पाळीव जनावरांचा पाडाला फडशा. वडाळी चांदूर रेल्वे वन विभागातील वर्षभराची स्थिती. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे नगर परिषदेमध्ये भाजपच्या गटनेतेपदी नगरसेवक राकेश बुग्गेवार यांची निवड करण्यात आली. वणी नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदी भाजपच्या विद्या आत्राम विजयी झाले असून पक्षाला 18 जागांवर विजय मिळाला. अकोला जिल्ह्यातील ओकोट येथे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण विविध संकल्प करतात. मात्र ओकोट तालुका आणि विदर्भातील भाविकांनी नवीन वर्षाचा प्रारंभ महाक्षेत्र पंढरपूर येथील श्री पांडुरंग यांच्या दर्शनाने करण्याचा संकल्प केला. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी 2025च्या गुणवत्ता यादीत येथील सिंधुताई जाधव कला व विज्ञान महाविद्यालयाने उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी करत मानाचे स्थान पटकावले. यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे ग्राम महसूल अधिकारी तलाठी संवर्गाच्या प्रलंबित आर्थिक व सेवाविषयक मागण्यांकडे प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ विदर्भ पटवारी संघाने बुधवारी तहसील कार्यालयाच्या परिसरात एक दिवसीय धरणे आंदोलन केले. गेल्या अनेक वर्षापासून विविध मागण्यांसाठी 10 ते 12 वेळा निवेदन सादर करूनही कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने आंदोलन छेडण्यात आले. अकोलामध्ये मूर्तिजापूर येथील श्रीमती सरलाराम काकाणी एज्युकेशन अकॅडमीमध्ये वार्षिक स्नेह संमेलन थाटात पार पडले. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे नववर्षात चिखलीकरांची तहान भागणार, आशा पल्लवीत. दोरडई 135 लिटरचा निकष होणार पूर्ण, वाढीव पाणी पुरवठ्याचे काम प्रगतीपथावर. वाशिममध्ये बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात निषेध करण्यासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल वाशिमच्या वतीने रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी स्थानिक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.